अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधार दाराती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात चोरी केली नाही. अरे पोलीस स्टेशन वाचव तुला पुन्हा सारखा बोलवतो. चोरी केली पकडा. चोरी नाही केली. चोरी नाही केलीस मग पळतो शिशाला. थांब थांब. चोरी नाही केली मग पळतो शिशाला. थांब. अरे काय झालं बाळा? काय ना मी पैसे नाही करले तरी पण मारतात मला. बरं झालं पकडला. चोरी करतो चोरी करतो. चोरी नाही केली तर तुझ्या मेलेल्या बापानं वरून काय तुला मनी ऑर्डर केली नाही का तुझ्या चुलत्यानं तुला डबोले पाठवले. चोरी करतो. किती मारताय त्याला? त्याच्या वयाचा तरी काय विचार करा. याच्या वयाचा विचार? अहो याच्या वयाचा विचार मी करत बसलो तर माझ्या दिवाळ्या वाजेल. मला पोरचा पोर म्हणून याच्या चुलत्यानं याला इथं आणून सोडला म्हणून याला नोकरीला ठेवला तर गल्ल्यातले पैसे चोरू लागला. पैसे चोरले तुमची शपथ? माझी शपथ? माझी शपथ घेऊन मला काय ज्या मेलेल्या बापाकडे वर पाठवतोय? चल चौकीवर चल चल. थोडस मी बोलू का? तुम्ही बोलताय? बोला. बाळ मला एक सांग, तू खरंच चोरी केली नाही? नाही तुमची शपथ. नाही रमणनाथाची शपथ. अरे मग पैसे आले कुठून? जुगारातून मिळाले. खोटं बोलतोय. माझ्या गल्ल्यातले पैसे चोरलेत. चाल पोलीस चौकीत. तुम्ही त्याला पोलिसात देऊ नका. हवं तर मी त्याला त्याच्या काकांकडे पोहोचवण्याची व्यवस्था करतो. याच्या काकाकडे? अहो 7 जन्माचा कर्मधारी तो. याला इथं त्याला आणून सोडला. याच्या पगाराचे पैसे तोच खातो. चाल पोलीस चौकीवर. तुम्ही त्याला पोलिसात देऊ नका. काय होणार? पोलीस त्याला मारणार, सोडून देणार. कुठे जाणार तो? काय करणार? कुठेही जाईना. मस्तात मला काय करायचंय? बाळ कुठे जाणार तू? ठाऊक नाही मला. तुमची हरकत नसती तर याला मी माझ्या बरोबर घेऊन जाऊ. हरकत घेणारा मी कोण? पण साहेब लक्षात ठेवा, याला पुन्हा इथं आणून सोडलं तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. हा ठीक आहे. चल बाळा. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे
माळ राणी खडकात बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात. अहो साहेब, काय रे? आपण कुठे जातोय? कुठं म्हणजे काय? आपल्या घरी. आपल्या म्हणजे तुमच्या? अरे ते आता तुझंही होणार आहे. माझं? कुठे आहे ते? इथं नाही आहे, आपल्याला दापोलीला जायचंय मोटारनं. 2-2.5 तासात पोहोचू आपण. पण मी तिथे करणार काय? तू तिथे शाळेत जायचं, शिकायचं, मोठा व्हायचं. आजी, आता मी मोठा नाही का झालो? मोठ्या शाळेत जाणार, मोठा होणार, एस पेस बोलणार. एक गोट्या बाहेर या केपेला आठवणीनं मी तुझ्यासाठी काय काय आणले. हे बघ, याच्यात तुझ्यासाठी साजरा आहे. झालं तर चरडी बी आहे आणि जरीची टोपी आणि आठवणीनं तुझ्यासाठी हे बघ हे कहाणीचं पुस्तक आणले आहे. यातली पहिली कहाणी तू मला वाचून दावायची. हे तर आपल्याला कुणी लहानपणी कहाण्या वाचून दावल्या होत्या. ए गोट्या, अरे काम राहू दे बाजूला. त्या नाण्याला मार गोळी. ए गोट्या, अरे ये भारी आहे. गोट्या, शंकर गोट्या नाही हाटलं, मग त्याला पाठवून दे. कुठे बाहेर गेला? गोट्याला हाकलला मालकाने. काय म्हणला? गोट्याला हाकलला मालकान. काय तू का हाकललास त्या पोराला? तू काय त्याला दत्तक घेणार होतास? घेतला असता दत्तक, पण तू का हाकललास त्या पोराला? हाकलू नको तर काय हळद कुंकू घालून पूजा करू त्याची? अरे त्याला विश्वासानं गल्ल्यावर बसून मी बाहेरची कामं करायचा, तर तो गल्ल्यातले पैसे चोरायला लागला. तू पाहिलंस त्याला कधी पैसे चोरताना? पाहायला कशाला हवे? सापडले त्याच्याजवळ. अरे त्याचा पगार मी त्याच्या काकाकडे पोचवायचो. तर याच्याकडे पैसे आले कुठून गल्ल्यातले चोरल्याशिवाय? वर म्हणतो मला जुगारात मिळाले. होय, अरे जुगारातच मिळाले होते त्याला. मीच घेऊन गेलो होतो त्याला त्या टायरवाल्याच्या अड्ड्यावर कवड्या खेळायला. कुठे गेला असेल तो? कोणास ठाऊक कुठे गेला असेल? हे बघ, त्याला मी पोलीस चौकीवर घेऊन चाललो होतो. वाटेत पुण्या एकाला त्याचा पुळका आला. तो म्हणाला की मी याला घेऊन जातो. म्हटलं ठीक आहे, माझ्या बापाचे काय जाते. हे बघ त्याचा पत्या. अरे रस्त्यावरच्या माणसाचा कोण कशाला पत्ता विचारतो? गोट्या, अरे मी तुझ्यासाठी चरणी आणली होती. हे बघ, टोपी आणली होती. मागच्या टायमाला विसरलो म्हणून माझ्या रागावला. हे बघ पुस्तक, मी तुला रात्रीच्या शाळेत घालणार होतो.
मला गाडव म्हणणार तू माझा दोस्त होता ना, मग काय केलं तू? मी तुला काढून शोधून कुठून एक गोट्या. घरी कोण कोण आहे तुमच्या? माझी मुलगी सुमा केवढी आहे ती? तुझ्यापेक्षा लहान आहे. आणखीन कोण आहे? आणखी तिची आई. मला आई आहे. काय नाव तिचं? माई. सुमा, ए सुमा, काय रे? बहिरी झालीस काय? तुझ्या तुला हाक मारते. मी काय बहिरी नाही झाली. माईला सवयच आहे मी खेळत असताना हाक मारायची. काय ग बाई? हे बघ, मी देवळात जाऊन येते. जा जा, मी खेळते. मी नाही येत. घराकडे नीट लक्ष ठेव बर का. ठेवतो का बाई? तू जा. चला ना आपण खेळूया. ओ, पण तुझा राज्य चालेल. आणि हे येतील त्यांना म्हणावं दूध फडताळात ठेवलंय. सांगते का बाई दादांना? तू जा. आणि हे आले नाही तरी संध्याकाळच्या आत घरात परत ये हो. देवळात निघाला? मी थांबते ना. कशाला? या जाऊन. दूध ठेवलंय फडताळात. बर. अहो, वकील साहेबांचा निरोप होता. काय होता? घरी आल्यावर येऊन जायला सांगितलंय. बर बर. अहो काय? अरे गोट्या ये ना. ये ये. हा गोट्या हो का? आता इथेच राहणार आहे कायमचा. बरं झालं बाई, मला घर कामात मदत होईल. हो. अहो मी ते काम करायला नाही आलोय. सुमा, ए सुमे. मी ते शाळेत शिकायला आलोय. हो की नाही वासुदादा? तुझी जग आहे. मी कुठनं पण देईन. तुला काय करायचं? माझे दादा आले. तोमली कुठली? हे खेळ रे. दादा, दूध ठेवले फडताळात. बर. ते घ्यायचं. मग घराकडे लक्ष ठेवायचं. मी चालले खेळायला. थांब थांब थांब. हे बघ, याचं नाव आहे गोट्या. गोट्या? हो गोट्या. आणि गोट्या तिचं नाव आहे सुमा. सुमा? हो सुमा. आता तुम्ही दोघांनी खूप खेळायचं. हा? चल रे गोट्या. आबाज तुमच्यासाठी खेळायला हा मित्र आणलाय. हा काय? नाव काय रे तुझे? गोट्या. मला वाटतं तू किड्यावर राहतो. ते रे कुठेतरी गाड्याची कुस्ती घेऊन आला दिसतो. अरे हा गरीब असेल बिचारा. हो मी गरीब आहे, पण तुम्ही मला खेळायला नाही घेणार? हो हो घेऊ की. घेऊया रे, घेऊया याला खेळायला. घेऊया. हा अजून काही ठिकाणी क्लीन दिसतोय. अरे हो होय की. अरे याला थोडासा प्रसाद द्या ना आपला. अरे हो. नक्की. प्रसाद? कसला प्रसाद? तिथे नळ कुठे? त्यांना काही कळतच नाही. चला रे खेळूया. ए सुमे, काय रे? तुझ्या दादांना सांग असा मळकट मित्र नकोय आम्हाला. अरे काय पण ध्यान. अगं तो मित्र नसेल. तुझ्या दादांनी घरातलं काम करायसाठी नोकर आणला असेल. मग दादांनी त्याला खेळायला घ्या असं कशाला सांगितलं असतं?
भरावे तसे भरावे, कळलं? तुम्ही माझ्या अंगावर माती टाकली, मी तुमच्या अंगावर चिखल टाकला. बरं झालं, छान झालं, म्हातारीचं काम झालं. ए सुमितला गप्पाई, ए सुमितला उशिरा करू नका. ए तिला कशाला दम देताय? माझ्याशी बोला. थांब, माझ्या आईला तुझं नाव सांगतो. अरे जा, सांग सांग, मी नाही घाबरत कोणाला. मी माझ्या बाबांना बोलून आणतो. चला रे. भित्री वाघबाई पळाले पळाले, भित्री वाघबाई पळाले पळाले, भित्री वाघबाई पळाले पळाले. ए थांबा रे, तुमचा चेंडू घेऊन जा. नक्कीच बाबांना बोलून आणणार. अरे जा जा, घेऊन ये, मी नाही घाबरत तुझ्या बाबांना. घाबरले. हे बघ, हे चित्राचं, हे भाषेचं, आणखीन हे गणिताचं. तुला हे सगळं वाचता येतं? ए मला त्रास देऊ नको. जर हा अभ्यास झाला नाही तर बाई मला शिक्षा करतील. बर. तूच ना रे गोट्या? हो. तू त्या गणेश महेशवर हात उगारलास म्हणे? नाही. मग त्या गणेशची आई काय खोटं सांगत होती? तू त्या पोराला दगड मारलेस म्हणून सगळ्या आळीभर तणतणतायत त्या. अहो पण एक शब्द बोलू नकोस. त्या पोराला खोक बीक पडली असती तर आमच्या डोक्यावर खापर फुटेल. ह्याला तरी एक एक नसती धुवून गळ्यात बांधून घ्यायची काय गरज होती कुणास ठाऊक? अगं पण बाई, तू त्याची कड घेऊ नकोस. चला आणि तू तिथे बाहेर बस रे. खातोस? नको. खा रे. अरे आल्यापासून तू काहीही खाल्लं नाहीयेस. तुला भूक लागली असणार. खा. नको. हा, माई रागवली म्हणून तू खात नाहीयेस काय? आमची माई की नाही खूप खूप चांगली आहे. कधी कधी रागवते पण कधी कधी खूप खूप लाड करते. ए बोल ना माझ्याशी. मी नाही बोलणार. असं काय रे गोट्या, बोल ना माझ्याशी. नाही बोलणार, नाही बोलणार. काय ग तुम्ही आल्या आल्या कट्टी केलीस ना गोट्याशी? अहो मी नाही केली, मग कुणी? माईनीच केली. का बघ? आज की नाही त्या महेश आणि गणेशची चांगलीच कोण मोडली. कुणी? गोट्यानं. म्हणजे काय केलं बा? अहो आधी त्या दोघांनी गोट्याच्या अंगावरती माती उडवली. बर मग? मग गोट्याने ते त्यांच्या अंगावरती चिखल पासून टाकलं. अहो काय पण झालं ते त्या दोघांचा अवतार नेहमी मला चिडवतात. बरं झालं, छान झालं, म्हातारीचं काम झालं. अहो आत येताना आल्यावर दूध सुद्धा घेतलं नाही, तसेच गेलात वकील साहेबांकडे. आलोच. चला सुमाते खायला. आईनी मगाशीच लाडू दिला मला खायला. मग गोट्याला दिलास का? दिला, पण त्याने खाल्ला नाही. अगदी सुस्त मेला. गोट्या, अरे ती एवढा देतीये तर खावा. आण बरं ती वाटी इकडे. घ्या तुम्ही दोघं. हा.